तर आपण कॅश प्राइज लोपे बघा कॅश प्राइज खूप आली होती या या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने गोलंदाजी चांगली केली, कारण दिदेशला खूप मार मिळाला होता. 19 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्यानंतर महेश जाधव गोलंदाजीसाठी आला, त्याने मात्र गेम फिरवली, पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं. त्यानंतर बॅटिंगसाठी आला, बॅटिंगमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली. सो महेश जाधव ठरला या सामन्याचा सामनावीर. आपण देऊया ही ट्रॉफी महेश जाधव. चला आपण या महेश जाधव नक्कीच या ठिकाणी गोविंद लाईन सोन क्रिशर चे मालक आहेत सन्मानित श्री गोविंद भाई. आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करायची. ही ट्रॉफी आपण पाहतोय सन्मानित श्री गोविंद भाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण देत आहोत. त्यानंतर मग ही कॅश प्राइज आपण पाहतोय महेशला त्यानंतर महेश आपण थांबायचं आहे, कारण कॅश प्राइज देखील जवळ 1200 रुपये आहेत. त्यामध्ये अनिल दादा, सुरेशजी घोगरा, सुरेशजी वलगणे आणि अमोलदादा पवार यांच्या माध्यमातून प्रति षटकाराला आणि प्रति विकेटला हे नक्कीच कॅश प्राइज आलेले आहे. आणि त्याच्यानंतर सन्मानित श्री रामदास पाटील यांच्या माध्यमातून जे 100 रुपयाचे जे कॅश प्राइज आलं होतं एकत्रित 1200 आपण 1200 रुपयाची कॅश आपण देत आहोत व्यासपीठावर उपस्थित सन्मानित श्री राजू जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे 1200 रुपये कॅश प्राइज आपण महेशला मात्र या ठिकाणी वितरित करायचे. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मानित श्री रामदासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज महेश मंडलासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आर्थिक सार्या थँक्यू सो मच. त्यानंतर आपण दिदेश आपण या दिदेश उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला देखील असेल. सो दिदेश आपण या दिदेश आपण चला या दिदेशला आपण हे 200 रुपयाचं कॅश प्राइज सन्मानित श्री सुरेशजी वलगणे यांच्या शुभ हस्ते आपण हे 200 आपण देतोय कॅश प्राइज. चला दिदेश आपण या नक्कीच या ठिकाणी शुभभाव पण होते. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत सन्मानित श्री किशोरजी सातवी साहेबांचे देखील शुभभाव पण होते. वेलकम. त्यानंतर सुनील आपण देखील या सुनील, तुषार आणि दिदेश आपण या सर. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळणार आहे सांबले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय अल्पेशजी जाधव साहेबांना विनंती आहे या आपण आपल्या मुख्य मंचावर वेलकम. आपलं कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हा. स्पर्धा पहिल्या सेमीफायनलच्या दिशेने आपण जाणार आहोत. पहिली सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी लाखिवली पहिल्या दिवसाचा हकदार हा संघ बनला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये श्री गणेश दाभाड हा संघ टॉप अगदी 12 टीम मधून कालच्या दिवस परवाच्या दिवसामध्ये टॉप 4 ला एंटर झाला, हकदार बनला. त्यानंतर मात्र कालचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी तिलेशी आणि त्यानंतर आज
मात्र ऑर्गनाइज बाय टीम आणि गावदेवी स्पोर्ट्स लोहपे हा संघ इंटर झाला टॉप 4 ला. परंतु पहिली सेमीफायनल आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये प्रथम बॅटिंग करायची असताना आहे गावदेवी लाखिवली ब. नुकतंच 2 दिवसांपूर्वी जसं मात्र या ठिकाणी हकदार बनला पहिल्या दिवसाचा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये देखील वाडा चॅम्पियन ट्रॉफी तिकडे देखील चॅम्पियन बनला होता गावदेवी लाखिवली बी टीम. या वेळेला मात्र ऑन साइडला ट्रिक केले कडक कडक धडक बेधडक आणि सरळ बॉल पाठवलाय स्प्लॉट मध्ये षटकार. काय जबरदस्त षटकार लागला. त्याच्यानंतर मात्र बॉल डॉट डिलिव्हरीज पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर देखील ओव्हरपिच बॉल आणि ओव्हरपिच बॉलचा मात्र भरपूर चांगला समाचार. करास भिवंडी सिटी ओपन मध्ये देखील याच नावाचा दरारा दहशत नेहमी राहिली. वृत्ती गडक ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवला बॉल हवाई मार्गाने चाललाय अगदी फुल अँड पॉवरफुल 6. ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात असला पाहिजे ना की अडथळे कधी आले किंवा आले हे सुद्धा समजलं नाही पाहिजे. परंतु आतापर्यंत 2 षटकार आले. त्याच्यानंतर मात्र जवळपास 3 षटकार आलेत आणि 21 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या जातात. म्हणजे पहिलं षटक जे आहे पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल बॅटिंग 6 इव्हेंट्स पाहायला मिळाला आणि तब्बल स्कोर कार्डवर धावा लागलेल्या आहेत 21. गणेश जाधव मात्र खर्चिक षटक त्याचं राहिलं. पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. श्री गणेश दाबाड फिल्डिंग करणारी टीम तर बॅटिंग करणारी टीम आहे आणि गावदेवी लाखिवली बी. ब्रिलियंट कॅच सर्वोत्कृष्ट झेल या स्पर्धेमधला पकडला होता साहिल खरबडेनं. एक जबरदस्त झेल फिल्डिंगची व्यूहरचना त्याच्यानंतर मात्र बॅटिंगचा क्लास आणि गोलंदाजीमध्ये एफर्ट या सर्व गोष्टी या टीमच्या वतीने आपल्याला नेहमीच पाहायला मिळाल्या आहेत. कुणाल गोलंदाजीमध्ये गणेश जाधव मागडा
पिच बॉल मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडवलं बॅटच्या बरोबर मधल्या हिश्श्यावर हा बॉल आदळला आणि त्याच्यानंतर मात्र स्पीड व्हॉइस आणि सरळ बॉल पाठवला बॉर्डर लाईनच्या बाहेर म्हणजे आतापर्यंत जवळपास 4 षटकार लागलेत या इनिंग मध्ये काय जबरदस्त आक्रमकता ऋत्विक गडक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थैमान घालत असताना स्कोर कार्डवर धावा 28 रन बनलेले आहेत कुणालचं देखील स्वागत केलं दुसऱ्या बॉलवर पुढे एकदा यावेळेला मात्र फ्लॅश पॅडवर बॉल आला हा विज दॅट प्रेशर मात्र विचारलंय पंचान देखील फिंगर अप केलंय आणि फार मोठी विकेट ऋत्विक गडक जावं लागेल पॅडच्या रस्त्याला तसं परत फ्लॅश पॅडवर बॉल आदळला जसा मधल्या स्ट्रिकला आदळणारा बॉल पंचांनी देखील लाईन चेक केली अगदी लेग बिफोर मध्ये सापडला आणि त्याच्यानंतर मात्र पंचांनी देखील योग्य ती लाईन चेक केली त्याच्यानंतर मात्र फिंगर अप केलं आणि एक्झॅक्ट ज्या वेळेला खोलवर डप्पाचा बॉल आणि सर लेगवर आदळला फार मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत जवळपास 4 षटकार ऋत्विक गडकच्या बॅटमधून पाहायला मिळाले त्यानंतर मात्र धावा देखील चांगल्या जोडलेल्या आहेत स्कोर बोर्डवर कारण श्रीगणेश दाभाड टीम त्यांच्याकडे देखील स्ट्रॉंग अचीवमेंट आहे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे गोलंदाजीचा देखील चांगला भरणा आहे परंतु पहिलं शेड खर्चिक राहिल्याच्या नंतर धावल्यामध्ये पुन्हा शेड लॉक करण्याचा प्रयत्न केला मिस्टर फटका आहे बॉल हवेमध्ये सागर फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत आणि कुठल्याही प्रकार चुकी न करता चांगला हा झेल पकडला आणि गेल्या पावली परत जावं लागेल निशान गडक इज गॉन काय जबरदस्त कमबॅक केलं सर्वात अगोदर पुनरागमन करणं म्हणजे काय कारण समोरचा संघ तुमच्या विरोधामध्ये लढणारा संघ ज्यावेळेला तुमच्या विरोधामध्ये रणनीती आखली जाते ना आणि त्याच्या विरोधामध्ये कसं खेळायचं आणि त्याच्यानंतर मात्र कधी पलटवार करायचं कधी वार करायचं सगळ्या गोष्टी ज्या वेळेला कॅल्क्युलेशन जमलं जातं ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षर आणि इतिहास हा मात्र घडवता येतो सर बॅक टू बॅक 2 विकेट गेलेले आहेत म्हणजे एक्झॅक्ट 28 धावसंख्येवरती 2 विकेट गेले कारण कुठल्याही क्षणाला अगदी टॉप ऑर्डरला मिडल ऑर्डरला लोअर ऑर्डरला देखील फलंदाज रोहित गडक साहिल खरपडे आहे टॉप ऑर्डरला आलेला फलंदाज आहे त्याच्याकडे देखील फार क्षमता आहे कारण फार कमी वेळेमध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाची दहशत आपल्या नावाची छाप सोडली आणि त्यानंतर माझा स्वतःला देखील फार चांगल्या प्रकारे इम्प्रोव्हाइज केलं कारण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने IPL मध्ये एंट्री होण्याच्या अगोदर कारण 17 वर्षाचा जो खेळाडू वैभव सूर्यवंशी ज्या वेळेला नागपूरच्या मैदानावर कारण ट्रायलसाठी बोलवलं होतं आणि त्यावेळेला मात्र त्याला 17 बॉलमध्ये 6 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या होत्या आणि बनवण्याकरिता मात्र ट्रायल घेतलं होतं अशा वेळेला मात्र 6 चेंडूमध्ये 30 षटकार ठोकले आणि मात्र स्वतःला सिद्ध केलं आणि त्याच्यानंतर मात्र IPL मध्ये खऱ्या अर्थाने त्याचं पदार्पण झालं म्हणजे स्वतःला ज्यावेळेला संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं कसं करायचं ना हे देखील प्रत्यक्ष पण दाखवून दिलं होतं परंतु पहिला बॉल डॉट झाला त्याच्यानंतर मात्र षटकार आला रोहितच्या बॅट मधून त्यानंतर मात्र दुसरं षटक देखील संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या जात आहेत 34 त्यानंतर आपण स्वागत सत्कार आणि सन्मानाकडे आपण जाणार आहोत सर आपण स्वागत सत्कार आणि सन्मानाकडे आपण जाणार आहोत खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे म्हटलं जातं ना की दिव्याला दिवा जोडत गेला की सुंदर देवांची दीपमाला तयार होत असते फुलाला फुल जोडत गेला की सुंदर फुलांची फुलमाला तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेला की खऱ्या अर्थाने एक सुंदर माणुसकीचं नातं हे तयार होत असतं आज ग्रामीण भागातील टेनिस जे खेळणारे खेळाडू आहेत आणि ग्रामीण भागातील जे आदिवासी समाजातील खेळाडू आहेत त्या आदिवासी समाजातील खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता
खऱ्या अर्थाने ज्यांनी व्यासपीठ निर्माण केलं असे आमच्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय एकनाथजी घाटाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत आदरणीय हनुमानजी गायकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथजी घाटाल साहेबांचा हा यथोचित स्वागत सत्कार आणि सन्मान करायचा आहे. असं परंतु तिसरं षटक आहे आणि तिसरं षटक जर आपण बघितलं तर जवळपास अनिल बाकी त्याने देखील चांगलं कमबॅक केलं पुनरागमन केलं कारण पहिला बॉल डॉट गेला दुसरा बॉल मात्र सिंगल गेली त्याच्यानंतर देखील डॉट बॉल गेला म्हणजे चांगलं कमबॅक केलं परंतु 35 धावा एक चांगली टोटल इथे बनलेलं आहे एक चॅलेंजिंग बनणारी टोटल रनचेस मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी खेळली जाईल परंतु तत्पूर्वी 3 चेंडूचा खेळ हा मात्र शेष असताना पुन्हा एकदा अनिल स्ट्राइटम ओव्हर द विकेटने यावेळेला पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग टी4 टेक्निक टी4 टेम्परामेंट सरळ बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन आणि सरळ बॉल पाठवलाय 6 धावा करता षटकार. आपण पाहिलं एकनाथजी घाटाल साहेबांविषयी जर आपण बघायचं झालं तर खऱ्या अर्थाने असोसिएशनसाठी त्यांचं कार्य खूप मोठे आणि आपल्या आदिवासी समाजातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळेल कसं त्याबाबत त्यांचं कार्य खूप मोठे आणि त्यांचं या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावर केले जाते. आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर सन्मान्य श्री एकनाथजी घाटाल साहेबांचा हा मोठा सन्मान्य श्री हनुमान गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने नक्कीच मी विनंती करते आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान श्री एकनाथजी घाटाल साहेबांना आपण 2 शब्द या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.
सर्वप्रथम सर्व खेळाडूंना तसेच इथे जमलेल्या माझ्या क्रिकेट रसिक व प्रेमींना तसेच यूट्यूबच्या माध्यमातून बघणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जशी सीझनची सुरुवात होते तर कोणाकडे बघावं तर लोपे संघाकडं. त्यांनी फोन केला एक आपल्याला का आम्हाला आयोजन घ्यायचं आहे. तर सर्व कमिटी मेंबर बोलले का दरवर्षीप्रमाणे जे चालू आहे त्याचप्रमाणे आपल्याला जायचं आहे. आई गावदेवी लोपे आयोजित नयन स्मृती चषक 2025 लोपे संघाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. जेवढे ग्राउंडला त्यांनी मेहनत घेतलेली आहे का गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामध्ये असतील ऋषी असेल, दिलीप असेल, सुमित असेल आणि त्यांना खंदे समर्थक असे लाभलेले महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असलेले माझे मित्र हनुमान गायकर तसेच ग्रामपंचायत सदस्य किशोर सातवी यांनी खूप मेहनत घेऊन या ग्राउंडला आणि या स्पर्धेला कशी यशस्वीरित्या पार पडेल याकडे लक्ष दिलेलं आहे. सर्व टीमना एवढंच सांगेल का आपण सीझनची सुरुवात जशी केलेली आहे सर्व वेळेवर आले, सर्वांनी व्यवस्थित चांगला खेळ केला. मी 4 दिवस सगळ्यांच्या मॅच बघितल्यात. खरोखर जी आपली शिस्त आहे ती शिस्त आपल्याला अजून पुढे न्यायची आहे. जशा भिवंडी सिटीमध्ये ग्रामीणमध्ये आपल्या असोसिएशनचं नाव आहे का तुमचे जे नियम आणि नियम पूर्ण आम्ही फॉलोअप करत आहोत. त्यामुळे सर्व टीमला एकच माझी विनंती आहे, यापुढे तुम्ही असंच करत राहा आणि वेळेला जास्त महत्त्व द्या. एवढं बोलून मी माझे दोष संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच घाटा साहेब. खूप छान या ठिकाणी प्रतिक्रिया त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाल्या. खरोखरच आज आपल्या असोसिएशनचे जे नियम आणि रेग्युलेशन आहेत ते इतर असोसिएशनच्या देखील फॉलो करत आहेत. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानकडे जाणार आहोत. हे षटक संपल्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानकडे आपण जाऊया. डीजे प्रतीकला मी विनंती करत हलक्या आवाजानं बॅकग्राऊंड म्युझिक आपण सुरू करायचे. तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. उद्धव स्टोन क्रेशरचे मालक सन्मान्य श्री गोविंद भाई साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. विनंती करते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री किशोरजी सातवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांचे यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिशय जबरदस्त हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्मान्य श्री गोविंद भाई यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने त्यांचं खूप सहकार्य देखील या स्पर्धेकरता आपल्याला बघायला मिळते आणि त्यांचं प्रेमानं या ठिकाणी मायेची शाळ देऊन पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत आणि सन्मान आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहत आहोत. आपण पाहतोय हा मोठा सन्मान सन्मान्य श्री गोविंद भाई साहेबांचं आणि ते नक्कीच उद्धव स्टोन क्रेशरचे मालक आहेत आणि त्यांचं हा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत असोसिएशनचे कमिटी मेंबर आहेत सन्मान्य श्री दिलीपजी भोईर मॅन फ्रॉम दुधनी आणि मी त्यांचं सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्मान्य श्री अमोलदादा पवार आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिशय जबरदस्त हे व्यक्तिमत्व दिलीपजी भोईर यांच्याविषयी म्हटलं तर चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य एक कुलिंग पर्सनॅलिटी म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांचा हा मोठा सन्मान आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर सन्मान्य श्री अमोलजी पवार यांच्या शुभ हस्ते माईची शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी मात्र हा स्वागत आपल्याला नक्कीच बघायला मिळते आपल्या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे नक्कीच मेंबर आहेत जितेश जाधव यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. सन्मान्य श्री राजेंद्र पाटील मॅन फ्रॉम ग्लोपे साहेबांना विनंती असेल आपल्या सन्मान्य श्री प्रशांतजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जितेश जाधव मॅन फ्रॉम दुधनी जे नक्कीच आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे विद्यमान मेंबर आहेत आणि त्यांचा हा सत्कार आपण पाहतोय. मायची शाळ पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी हा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर नक्कीच आपण पार पाडत आहोत. अतिशय जबरदस्त हे व्यक्तिमत्व. त्यानंतर आपण
या ठिकाणी स्वागताने सन्मान करणार आहोत माजी उपसरपंच सांबळे सन्मान्य श्री अल्पेश जाधव साहेबांचा देखील या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय सन्मान्य श्री संतोषजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित असं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते. मी विनंती करतो सन्मान्य श्री प्रशांतजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्मान्य श्री अल्पेशजी जाधव साहेब आपण पाहतोय माजी उपसरपंच सांबळे आणि यांचं यथोचित असं स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावर सन्मान्य श्री प्रशांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाडत आहोत. मायेची शाळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अतिशय डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळते सन्मान्य श्री अल्पेशजी जाधव साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत सन्मान्य श्री सुरेशजी बलगणे साहेबांचं ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंना देखील कॅश प्राइज बक्षीस लावलं होतं मॅन फ्रॉम केल्टन आणि यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्मान्य श्री राजू जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते अमोल दादा पवार आपण विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सुरेशजी बलगणे साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेट खेळावर खूप प्रेम आहे आणि आल्यानंतर इथे मात्र आमच्या खेळाडूंना देखील त्यांनी बक्षीस देखील लावलं. खरंच दानशूर हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी प्रेमानं स्वागत आणि सन्मान त्या मुख्य व्यासपीठावर आपण नक्कीच पार पाडत. त्यानंतर आणखी स्वागत सन्मान आपण करणार आहोत मात्र थोड्या वेळानंतर आपण हे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ओ टू किरण जाधव सर. थँक्यू सो मच. साडी त्यानंतर मात्र अगदी एक फक्तानी एक धाव जी खर्च केली वाईट स्वरूपामध्ये आणि त्यानंतर मात्र विकेटची हॅट्रिक आणि त्यानंतर मात्र एकाच ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेण्याचा हा विक्रम. कारण सकाळच्या सत्रामध्ये महेश जाधव यांनी देखील सलग बॅक टू बॅक 4 विकेट एका ओव्हरमध्ये आपल्याला देखील पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र फार मोठं लक्ष आहे 45 धावांचं लक्ष समोर असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली. थोडंसं बॅकफुटला जावं लागले. परिणाम स्वरूप जी गोलंदाजी होणं अपेक्षित ती गोलंदाजी झाली परंतु श्रीगणेश दाभाड संघाकरिता ज्या प्रकारे बॅटिंग होणं अपेक्षित होती ती बॅटिंग मात्र झाली नाहीये आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं बॅकफुटला जावं लागलंय. उर्वरित येणारे 12 बॉल आणि समीकरण इक्विशन जे आहे शेवटचा बॉल मात्र बाकी असे स्ट्राईटम ओव्हर द विकेटने यावेळेला मात्र गेल्याबरोबर फटका तर चांगला आहे. कॅप शोधण्याचा चांगला प्रयत्न केला पण ऋतिक गडग आहेत स्पेल्डिंग मध्ये जोपर्यंत मात्र बॉल उचलला पेकी करेपर्यंत मात्र एक सिंगल धाव कन्व्हर्ट केली म्हणजे एक सिंगलने 2 धावा या स्कोर बरोबर लागल्या जात आहेत. म्हणजे येणारे जे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही जवळपास 43 धावांची गरज असेल. चला पुढील 2 टीमचे कर्णधार आपल्याला आवाज येतोय. आपण या आपल्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. सेकंड सेमीफायनलच्या दिशेने आपण जाणार आहोत. कारण आज देखील जर आपण बघितलं कालचा दिवस अगदी वाडा तालुक्याचे शान आणि ते फक्त नाव राहिलं नाहीये तर खऱ्या अर्थाने गावदेवी तिलिशे टीम करता मात्र ब्रँड म्हणलं. चला गावदेवी तिलिशे टीम आणि त्यानंतर आणि गावदेवी स्पोर्ट्स लोहपे दोन्ही टीम कर्णधार आपण या आपल्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. पहिला डाव अगदी पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये पण बघत असताना फक्त आणि फक्त पहिल्या षटक संपल्याने 2 धावा या स्कोर बोर्डवर अधिकृत झालेला आहे. परंतु येणारे जे 12 बॉल आहेत प्रत्येक बॉलवर अटॅक काउंटर करावं लागेल. दिवसामध्ये चमकणारी तारे हे दाखवणं अपेक्षित असेल. साडे त्याचबरोबर पहिला जो बॉल आहे थोडासा उजवा स्टिकच्या बाहेर लाईन फार चांगल्या प्रकारे मेंटेन केली होती हरीशनं. कंटिन्यू प्रारंभिकरित्या पहिलं षटक पॉवर प्लेचं महेंद्र बागी याने हाताळलं आणि जी गोलंदाजी होणं अपेक्षित ती गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये फार चांगली पाहायला मिळाली आपल्याला. त्यावेळेला फटका तर चांगला आहे. फिल्डर आहेत परंतु फिल्डरच्या अव्वकाच्या बाहेर हा फटका पाहायला मिळेल. एका टप्प्याने सरळ बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. या भिवंडी शहराने एकच असा भारी हाय बॅट्समन
या भिवंडी शहरान एकच असा भारी हाय बॅट्समन वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात गान वारेट दोन्ही मॅच मात्र आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल कारण आतापर्यंत जर आपण बघितलं तर त्यामध्ये पहिला बॉल जरी सुद्धा डॉट गेला त्याच्यानंतर मात्र चांगला अटॅक काउंटरला सुरुवात झाली चौकार आपल्याला पाहायला मिळालं यावेळेला मात्र टॉप एज कसा बॉल हवेमध्ये आहे आणि त्यानंतर मात्र एकंदरीत स्टँडच्या मागे बॉल रिलीज होता नाही फक्त आणि फक्त सिंगल मिळेल सिंगल स्ट्राईक देखील मात्र रोटेट झाली परंतु खास करून कुणाल ज्याने देखील दुसरा दिवस अक्षरशः आपल्या नावावर केला होता जबरदस्त बॅटिंग केली होती कुणालने आणि आज देखील आपल्या संघाला गरज आहे या षटकामध्ये जर का जास्तीत जास्त धावा येत आहेत ना तर मात्र निश्चित रूपानं कुठेतरी आशा ज्या आहेत त्या पल्लवित राहतील श्री गणेश दाभाड संघाकरिता परंतु जर काही षटकामध्ये कमीत कमी धावा जर का येतात ना तर निश्चित रूपानं पूर्णपणे मजबूत पकड यापेक्षा अधिक धावा ठोकला जाईल आणि गावदेवी लाखिवली संघाच्या वतीने परंतु तिसरा बॉल देखील जर आपण चौथा बॉल जर आपण बघितला तर डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली 4 चेंडूंचा खेळ झाला आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय राईट राऊंड द विकेटने हरीश वझरी फार चांगला अनुभव आहे चांगला गोलंदाज देखील आहे कारण जो कुणाल दुसऱ्या दिवसामध्ये हवी ठरला होता अनेक गोलंदाजांना मात्र चांगलं चोपून काढलं होतं तो कुणाल मात्र आज थोडासा बॅकफुटला गेला सुस्त बरी बॅटिंग पाहायला मिळाली गोलंदाजी देखील फार खराब झाली आणि त्याच्यानंतर मात्र 5 क्रमांकाचा बॉल देखील गुड लेंथ ऑफ लाईन मध्ये रिलीज केला होता लाईन मात्र फार चांगल्या प्रकारे निवडतात योग्य त्या टप्प्यावर अचूक टप्पा अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली पुन्हा शेता बॉल भरपूर वेळ बॉल हवेमध्ये आहे सेफ लँडिंग नो डाऊट्स तर तिकडे फिल्डर आहेत येथील तोपर्यंत बॉल उचलला आणि एक फक्त आणि फक्त सिंगल धाव ही देखील भेटली जाईल म्हणजे दुसरं षटक सुद्धा संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागले फक्त आणि फक्त 8 रन चला आपण दुसऱ्या सेमीफायनलचा आपण नाणेफेकी करणार आहोत तर व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य श्री जे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत केल्टन सन्मान्य श्री किशोरजी सातिफ साहेब आणि त्यांच्या समेत माजी उपसरपंच सांबळे सन्मान्य श्री अल्पेश जाधव साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं आहे आपल्या शोभा असते नक्कीच आम्ही नाणेफेकी करणार आहोत सेकंड सेमीफायनलची ही लढत नक्कीच आपल्याला बघायला मिळेल आणि त्या लढतीचं नाणेफेकी आपण करणार आहोत आमचे मान्यवर सन्मान्य श्री अल्पेशजी जाधव साहेब आणि त्यांच्या समेत सातिफ साहेब मात्र आपल्यामध्ये जोडले जात आहेत बघा सामना हा 3 षटकाचा असेल लक्षात घ्या कॉल करणार आहे गावती लोपे संघाचा कॅप्टन सुमित जाधव काटाचा त्याने आवाज दिलेला आहे परंतु पडला जातोय छापा थँक्यू सो मच अल्पेश जाधव साहेब थँक्यू सो मच सातिफ साहेब थँक्यू सो मच आपण बसून घ्या थँक्यू सो मच तर गावतील 3 संघाचा कॅप्टन नाणेफेकी जिंकले फक्त आपण आपला निर्णय सांगायचा आहे फिल्डिंग थँक्यू सो मच तुला खूप सारे शुभेच्छा सुमित तुला देखील खूप सारे शुभेच्छा ओ टू कमेंट बॉक्स तो आहे सर पहिल्या बरोबर षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र सिंगल आली तर पूर्णपणे औपचारिकता शेष आहे फॉर्मॅलिटीज ज्या आहेत ती मात्र आपल्याला पूर्ण करावी लागेल म्हणजे एक्झॅक्ट 15 धावा फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवर 1 साइड प्रेम आणि 1 साइड मॅच कोणालाच मंजूर नाही आहे परंतु 1 साइड मॅच आपल्याला पाहायला मिळाली बॅटिंग जबरदस्त केली परंतु जाता जाता काही एक मोठे पटक्याची मोहर उमटवत असताना वाईटिश लॉंग ऑनला निशांत गडक पकडला हा झेल आणि अमर यांची देखील खेळी संपुष्टात आणखी धक्का थँक्यू धन्यवाद डीजे सर उद्धव स्टोन क्रेशरचे प्रोप्रायटर आहेत मालक आहेत आदरणीय गोविंद भाई आपण आलात संपूर्ण या स्पर्धेची शोभा वाढवली पुन्हा एकदा मी आपला आभार व्यक्त करेन आणि त्यानंतर मात्र 4 चेंडूचा खेळ झाला उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल काय जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक काढून राहिला त्याच्यानंतर मात्र चांगली बॅटिंग राहिली आणि ज्या वेळेला मात्र बॉल हवेमध्ये जातात ना त्यावेळेला कदाचित झेल सुटणं मुश्किल झालंय गावदेवी लाखिवली बी टीमच्या वतीने प्रत्येक खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण परिपाक होऊन ज्यासाठी अट्टहास ज्यासाठी प्रयत्न केले जातात ना तो प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडला जात नाही या आणि म्हणून हा संघ आज इतका पुढे का आहे काय जबरदस्त. नुकतं 2 दिवसापूर्वी देखील वाडा इथे एक स्पर्धा झाली होती तिथे देखील चॅम्पियन बनला. परंतु क्रिकेट आणि त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने आपल्या गावाची ओळख आणि त्यानंतर मात्र आपण एखाद्या आपल्या गावातून दुसऱ्या गावामध्ये जातोय चांगला खेळ ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थाने की ओळख नसताना देखील लोक म्हणतात की मस्त आहे तुमची टीम. हे खऱ्या अर्थाने आपल्या टेनिस बॉल क्रिकेटने दिलंय आणि त्यानंतर मात्र आज देखील खऱ्या अर्थाने की लाखिवली गाव आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आवर्जून घेतलं जातं. ग्रामीण फॉर्मॅट असू दे त्याच्यानंतर मात्र आई गावदेवी लाखिवली बी हा संघ असू दे बरं अगदी फार मेहनत देखील घेतात खास करून किरणजी गडक त्यांच्या